समृद्धी महामार्गावर झालेल्या ट्रक अपघातात एक जण ठार झाला। रामदास सुभाष साळवे वय 32 राहणार दर्याबाई पाडळी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर असे मृतकाचे नाव आहे। ही घटना 3 ऑगस्ट रोजी सकाळच्या 7:45च्या सुमारास घडली। प्राप्त माहितीनुसार समृद्धी महामार्गावरील पोहा गावाजवळच्या नागपूर कॉरिडॉर चॅनल नंबर 188 येथे संबंधित ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला मागून धडक दिली। त्यामुळे ट्रक चालक रामदास सुभाष साळवे केबिनमध्ये अडकून जागीच ठार झाला। अपघाताची माहिती पोहा येथील शेतकऱ्यांनी गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांना देताच त्यांनी घटनेबाबत समृद्धी महामार्ग 108 लोकेशन कारंजा यांना फोनद्वारे माहिती देऊन घटनास्थळी पाचारण केले। पायलट अतिश चौहान, डॉक्टर भास्कर राठोड हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। तसेच रमेश देशमुख देखील घटनास्थळी पोहोचले। घटनेनंतर ट्रक चालक वाहनात अडकून पडला होता। त्याला समृद्धी महामार्गावरील यंत्रणेने जेसीबी मशीनच्या सहाय्याने बाहेर काढले व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला। घटनास्थळी मदतीसाठी अग्निशामक दल, समृद्धी हायवे, महाराष्ट्र सुरक्षा रक्षक, हायवे पोलीस दल जवान उपस्थित होते। घटनेचा अधिक तपास कारंजा ग्रामीण पोलीस करत आहे।